नमस्कार, हे आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह आणि आपण पाहतायत आजचा वेदर रिपोर्ट। राज्याच्या तापमानात घट झाल्याने पारा 40च्या खाली घसरलाय। उन्हाचा चटका कायम असून पावसाला पोषक वातावरण होत आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देण्यात आलाय। कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे। राज्यात उन्हाच्या झळा कायम असल्या तरी कमाल तापमानात घट झाली आहे। 43 अंशांपर्यंत पोहोचलेले तापमान 40 अंशाच्या खाली घसरले। मागील 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर इथं राज्यातील उच्चांकी 39.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उर्वरित राज्यात कमाल तापमान 32 ते 39 अंशाच्या दरम्यान आहे। राज्यात अनेक भागात उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवतोय। मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे। दक्षिण छत्तीसगड पासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे, तर विदर्भात आज आणि उद्या गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान राज्यात सरासरी किमान 32 तर कमाल 39 इतकं तापमान राहील। राजधानी मुंबईत किमान 27 आणि कमाल 33 इतकं तापमान असेल। ठाण्यात किमान 26 तर कमाल 35 अंश सेल्सिअस तापमान असेल। पालघरमध्ये किमान 26 तर कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल। रायगडमध्ये किमान 27 तर कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल। रत्नागिरीत किमान 26 तर कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल। सिंधुदुर्गात सरासरी किमान 25 आणि कमाल 32 अंश सेल्सिअस तापमान असेल। त्याचबरोबर दोडामार्गात किमान 23 आणि कमाल 37 इतकं तापमान असेल। सावंतवाडीत किमान 23 आणि कमाल 37 इतकं तापमान असेल। वेंगुर्ल्यात किमान 25 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल। कुडाळात किमान 24 आणि कमाल 36 अंश सेल्सिअस तापमान असेल। मालवणात किमान 26 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल। देवगडात किमान 24 आणि कमाल 37 अंश सेल्सिअस तापमान असेल। कणकवलीत किमान 24 आणि कमाल 38 अंश सेल्सिअस तापमान असेल। वैभववाडीत किमान 24 तर कमाल 38 अंश सेल्सिअस तापमान असेल। नजीकच्या गोवा राज्यात किमान 26 तर कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल। अधिक माहितीसह पुन्हा भेटूया यानंतरच्या वेदर रिपोर्टमध्ये। पाहत रहा नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड कोकण 7 लाईव्ह।